58 इयर्स ओल्ड फिमेल पेशंटचा हा MRI आहे। या MRI मध्ये आपण बघू शकता की 4 ठिकाणी डिस्क बल्जिंग आपल्याला दिसत आहे। डिस्क बल्जिंग म्हणजे दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते तिला बाहेरच्या बाजूला जर फुगा आला तर त्याला आपण डिस्क बल्जिंग असं म्हणतो। आणि या डिस्क बल्जिंगमुळे नर्व कॉम्प्रेशन तयार होतं, म्हणजे नस दबली जाते। ज्यावेळेस मणक्यातली नस दबते असं म्हणतात त्यावेळेस त्याला हे डिस्क बल्जिंग कारणीभूत असतं। अशा वेळेस पाठीमध्ये असहाय्य वेदना होतात। त्यानंतर यामुळे सायाटिका नावाचा जो आजार आहे तो उद्भवतो। सायाटिकामध्ये कमरेपासून तर टाचेपर्यंत जो पाय आहे तो मागच्या बाजूने अतिशय दुखतो, तसेच पायाला मुंग्या वगैरे येतात। अशा पेशंट्समध्ये ॲलोपॅथी जी आहे ती विशेषतः सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करते, सिम्प्टोमॅटिक रिलीफ करते। यामध्ये पेन किलर्स वापरले जातात, विशिष्ट प्रकारच्या न्यूरोपॅथिक पेन किलर्स वापरले जातात। याने सिम्प्टम्स तात्पुरता थांबतो, परंतु परमनंट क्युअर याने होत नाही। आता या पेशंटमध्ये 7-8 वर्षापासून हा आजार तसंच होता, कोणत्याही प्रकारच्या पेन किलर्सने आता पेशंटला रिलीफ वाटत नव्हता। अशा वेळेस सर्जरीचा एक ऑप्शन पेशंटच्या समोर असतो, परंतु पेशंट सर्जरीसाठी इच्छुक नव्हतं। तसेच सर्जरीचा सक्सेस रेट बघता पेशंट शक्यतो याची सर्जरी नाहीच म्हणतो। आयुर्वेदामार्फत हे पेशंट्स आपण 100% क्युअर करू शकतो। आणि या पेशंटमध्ये आपण 7 दिवस अग्निकर्म आणि बस्तीकर्म केलं। यामध्ये विशिष्ट प्रकारचं सुवर्ण शलाकेचं अग्निकर्म आपण केलं आणि विदिन 7 days हे पेशंट 100% क्युअर झालेलं आहे आणि परमनंटली क्युअर झालेलं आहे। यानंतर कोणत्याही प्रकारची गोळ्या किंवा ट्रीटमेंट, कोणत्याही प्रकारचे पेन किलर्स या पेशंटला आता घ्याव्या लागत नाहीत किंवा कधीही लागणार नाहीत। ही आयुर्वेदाची गॅरंटी आहे आणि यापेक्षा जलद गतीने इतर कोणत्याही पॅथीमध्ये, कोणत्याही शास्त्रामध्ये यावर उपचार होऊ शकत नाही। माझ्या मिसेसला आहे ना बऱ्याच दिवसापासून त्रास होता आणि मी भरपूर दवाखाने गेले, मला काय पडला नाही। त्याच्यानंतर आमच्या जावाने आम्हाला सांगितलं तुम्ही श्रीरामपूरला या आणि डॉक्टर पोगरे यांच्याकडे इलाज होतो म्हणून आम्ही एक दिवस त्यांच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली। घेतल्यानंतर आम्हाला दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून आम्हाला म्हणजे अनुभव आला, येत चालला आणि फरक पडत चालला। आणि त्याच्यानंतर आम्ही 7 दिवस त्यांचा कोर्स केला। आता आम्ही ठणठणीत आहे आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचं काम करता येत नव्हतं आणि मुंग्या येणं, कमराला त्रास होणं याचं सगळं टोटल बंद झालेलं आहे आणि पेशंट आमचं एकदम व्यवस्थित झालेलं आहे। माझं नाव सीताबाई यशदास खरात, आलं। काय त्रास होता तुम्हाला? माझे गुडघे दुखत होते, कंबर दुखत होतं, हाताला मुंग्या येत होत्या। मी 4-5 वर्ष झाले माझं दुखत होतं, मला पायऱ्या उतरता येत नव्हतं। मी झाले माझा सारा आजार निघून गेला, मला बरं वाटलं, आता मी चांगली आहे, मला काहीच त्रास नाही आता। इथे किती दिवस ट्रीटमेंट घेतली तुम्ही? आम्ही 7 दिवस राहिलो इथं। आमच्या जावाने आम्हाला सांगितलं, तुमच्या दवाखान्याचं नाव सांगितलं, आम्ही इथं आलो। 7 दिवस इथं राहिलो आम्ही। आता मला पूर्णपणे बरं वाटते, आता कुठलाच त्रास नाही, हाताला मुंग्या नाही, काय नाही, गुडघे पण दुखत नाही, पाय पण दुखत नाही, कंबर दुखत नाही, व्यवस्थित मी बरी झाले आता तुमची इथे येऊन।